मोठा संघर्ष हा खरं तर आहे आणि या संघर्षातून आपण सगळीच मंडळी जातोय। या कोरोनावरती उपचार करण्यासाठी जुन्नर तालुक्यामध्ये 5 ते 6 कोविड सेंटर आहेत, त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीने उपचार आहेत। परंतु ज्या पेशंटला जास्त रिस्क आहे किंवा सिरियस पेशंट आहे त्यांना पुण्यासारख्या ठिकाणी हलवावं लागतंय आणि ग्रामीण भागातल्या पेशंट्सला किंवा त्यांच्या नातेवाईकांना पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी पेशंट घेऊन जायचं म्हटलं की एक भीती मनामध्ये भरते की मोठा खर्च होईल, तिथे आपली ओळख नाहीये, आपण कशा पद्धतीने तिथे उपचार घेणार आहोत, ह्या सगळ्याच गोष्टींचा खरं तर सामना करावा लागतो। पेशंटपेक्षा पेशंटच्या नातेवाईकांना हा स्ट्रगल फार मोठा असतो आणि त्यातून त्या सगळ्या मंडळींना जावं लागत असतं। परंतु मागील अनेक दिवसांपासून जुन्नर तालुक्यामध्ये एक नाव खूप अग्रेसर आहे डॉक्टरांचं, ते म्हणजे डॉक्टर सुहास कलशेट्टी आणि डॉक्टर स्वप्ना कलशेट्टी। ते आता आपल्या सोबत आहेत। खरं तर आपण पाहिलं की मागील काही दिवसापूर्वी जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी एक आरोग्य महाशिबिर जुन्नर तालुक्यामध्ये 3 आयोजित केली होती आणि त्याचं सगळं जे काही ऑर्गनायझर होते ते डॉक्टर सुहास कलशेट्टी सर होते। त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते सगळं हँडल केलं होतं। अनेक रुग्णांवरती आपण चांगल्या पद्धतीने त्या माध्यमातून उपचार करू शकलो। खरं तर त्याच निमित्ताने आपण डॉक्टर सुहास कलशेट्टी आणि डॉक्टर स्वप्ना कलशेट्टी यांना भेटायला आलोय। खरं तर सगळ्यात पहिलं तुमच्या दोघांचं खूप खूप स्वागत। डॉक्टर स्वप्ना कलशेट्टी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या आपल्या शिवजन्मभूमीच्या कन्या आहेत। जुन्नर या ठिकाणचं त्यांचं माहेर आहे आणि पुणे या ठिकाणी ते आपलं खरं तर कर्तव्य बजावतात। लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करतात। त्यामुळे मी नक्कीच सर्वात पहिली सुरुवात सरांची माफी मागून त्यांच्यापासून करतोय। मॅडम खरं तर खूप खूप स्वागत आहे तुमचं। सध्या आपण कोविडच्या या सगळ्या लाटेतनं जातोय। सध्या नेमकी कोरोनाची काय परिस्थिती आहे, आपण कुठल्या फेज मधनं जातोय, काय सगळी सिच्युएशन आहे? पूर्वी तर 2 महिन्यापूर्वी आपल्याकडे कोरोनाचे खूप जास्त पेशंट होते, पण गेल्या ह्या 15 ते 1 महिन्यामध्ये की पेशंट जवळजवळ 60% कमी झालेले आहेत आणि लोकांची जी खूप भीती जी होती ती आता कमी होत आहे। एवढं लोकांकडे जर म्हणजे लोकांची आता जर आपण एक समज पाहिला तर लोक कोरोनाला खूप घाबरून जातात, तर एकीकडे असंही सांगितलं जातं की हा फार सर्वसाधारण आजार आहे, त्याला घाबरून जाण्याची गरज नाही। तुम्ही कशा पद्धतीने ते सांगाल, नेमकी काय परिस्थिती आहे कोरोना म्हणजे? कोरोना घाबरण्यासारखा आहे, एकमेकांमुळे दुसऱ्यांना लवकर होतो, पण तुमच्याकडे जर पेशन्स असेल आणि जर तुम्ही घरी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर ते व्यवस्थित होऊ शकतं। जेव्हा माइल्ड केसेस असतात, जेव्हा तुम्ही व्यवस्थित आयसोलेशन केलं, स्वतःचं व्यवस्थित काळजी घेतली तर एकामुळे दुसऱ्यांना होऊ शकत नाही आणि तुम्ही घरी राहूनच व्यवस्थित हे होऊ शकतात, नीट होऊ शकतात। पण मॉडरेट जे सिव्हिअर केसेस असतात, म्हणजे सिटी स्कोअर त्यांचा 5च्या पुढे आहे, त्यांना मात्र हॉस्पिटलायझेशन करणं आणि त्यांना योग्य रीतीने ट्रीटमेंट देणं हे गरजेचं आहे। नक्कीच मी मगाशी बोलताना असं म्हणालो की ग्रामीण भागातले जे रुग्ण आहेत ते आर्थिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरातली माहिती कमी असल्यामुळे म्हणा ते इकडे यायला घाबरतात, ते येत नाही। परंतु मागच्या अनेक दिवसांपासून आपल्या जुन्नर आंबेगाव तालुक्यातले अनेक पेशंट आपल्या रुग्णालयात आलेत आणि त्या अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट घेऊन ते घरी गेले। अनेक हॉस्पिटलचा असा अनुभव म्हणजे ग्रामीण भागामध्ये ऐकायला येतो की पुणे मुंबई सारख्या ठिकाणी बिल प्रचंड होतं, तिथे आम्हाला कोऑपरेशन होत नाही, अशा अनेक केसेस ऐकायला मिळतात। पण आपल्या बाबतीत असं कुठलंच काही ऐकायला मिळत नाही। लोक तिथे जेव्हा येतात परत आपल्या शिवजन्मभूमीमध्ये चांगल्या पद्धतीने आपली खरं तर वाच्यता त्या ठिकाणी करतात। नेमकं काय गमक आहे, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट करताय की हे आपल्या माहेरचं प्रेम आहे, नेमकं काय सांगाल? माहेरचं असं म्हणजे आहेच, तिकडचे जुन्नर तालुक्यातली लोक इथे येतात आणि खूप जणांना चांगले रिझल्ट आहेत। मॉर्टॅलिटी रेट समर्थ हॉस्पिटलमध्ये खूप कमी आहे आणि लोकांना डॉक्टर सुहास कलशेट्टी इतक्या चांगल्या रीतीने ट्रीटमेंट, राजू सर आहेत, इतक्या चांगल्या म्हणजे तुम्ही मेडिसिन सोडून बाकीचा पण जे मॉरल सपोर्ट असतो तो खूप चांगला मिळतो। त्याच्यामुळे पेशंटची रिकव्हरी लवकर होते आणि आर्थिकदृष्ट्या पण आम्ही इतकं काय पेशंटला खूप बॉदरेशन असं टेन्शन देत नाही की तुम्ही द्या। त्यामुळे असे दोन्ही फॅक्टर आहेत आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी होते, बाबा मी इथून नीट होऊन गेलो, मला चांगली ट्रीटमेंट मिळाली, 2 पेशंट 4 लोकांना सांगता आणि मग अशा रीतीने त्यांचे ते जे घाबरेत खूप पैसे मिळतात म्हणजे बाकीच्या हॉस्पिटलमध्ये तसं केलं जात नाही, पेशंट नीट पण होतो, असं कोण तिकडचे लोक आता इकडे यायला लागलेले आहेत। तुम्ही जुन्नरच्या कन्या आहात, तुम्ही तिकडच्या आपल्या माहेरच्या लोकांना कोरोना संदर्भात जनजागृती म्हणून किंवा तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा सर्वसाधारणपणे काय सांगाल तुम्ही? तर एक घाबरून नाही जायला पाहिजे। आज सगळ्यांचा मिळून आपण ट्रीटमेंट म्हणजे असं एक पॅन्डेमिक आजार आहे, हा एकाचा नाहीये, सगळ्यांनी सगळ्यांना मिळून हा लढा द्यायचा आहे। घाबरून जाऊ नये, माइल्ड केसेस असतो तो घरी होऊनच व्यवस्थित नीट होतो, पॅनिक होऊन हार्ट अटॅक येऊन मग तुमचं व्हायरल लोड वाढणं, परत पुढं त्रास होणं हे नाही व्हायला पाहिजे आणि जरी झालं तरी मग शहराकडे तुम्ही यायला पाहिजे। मॉडरेट केसेसमध्ये, सिव्हिअर केसेसमध्ये डॉक्टरांचे कार्य करतात,
डॉक्टरांचे मी खूप जास्त इथे हे करते की कारण कोरोनासारख्या आजारामध्ये ते पीपी किट घालून सगळं तुम्ही ट्रीटमेंट देणं हे खूप अवघड आहे. सगळे फ्रंटलाईन जे वर्कर्स आहेत त्यांना मी खूप मनापासून हे करू शकते. एवढंच मी बोलू शकते. नक्कीच आपल्या सोबत डॉक्टर सुहास कलशेट्टी देखील आहेत. सर, तुमचं नाव म्हणजे जुन्नर तालुक्यातला असा एकही माणूस नाही की त्याला डॉक्टर सुहास कलशेट्टी ही व्यक्ती माहित नाही. म्हणजे त्यांनी पाहिलं जरी नसेल तरी त्याला हे माहिती आहे की कलशेट्टी सर पुण्यात एक असे आहेत डॉक्टर की त्यांच्याकडे गेलं की माणूस बरा होऊन घरी येतो, बरा होऊन गावी येतो. ही किमया नेमकी तुम्ही कशी साधली? मला सगळ्यात पहिला प्रश्न हाच असेल. ऍक्च्युली 15-20 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली त्यावेळेला मी मंचर, जुन्नर, नारायणगाव, आळेफाटा इथे जात होतो रेग्युलरली आणि तिथे दर रविवारी ओपीडी आणि ही करत होतो. आणि तिकडची लोक खरीच खूप प्रेमळ आहेत आणि काही ग्रामीण भागातली लोक आर्थिकदृष्ट्या थोडेसे सबळ नसतात आणि तिकडे काही चांगले समाजसेवक आहेत जसे राजेंद्र पायमोडे सर आहेत, बाबू पाटे सर आहेत. ही लोक पेशंटसाठी खूप मेहनत घेतात. हे आत्ताच नाही, मी तेव्हापासून बघतोय, 15 वर्षापासून बघतोय की गावाकडचे पेशंट आले की त्यांना योग्य त्या डॉक्टरकडे, बाबा मेडिसिनचं पेशंट असेल तर कलशेट्टीकडे घेऊन जा, हृदयाचं असेल तर हरदास सर किंवा पळशीकरांकडे घेऊन जा, हाडांचं असेल तर संचितींकडे घेऊन जा. मग त्यांची ओळख काढून पेशंटला ते बरं करून त्यांच्या बिलात थोडेसे डिस्काउंट कन्सेशन्स करून पेशंटला मदत करणं असं त्यांचं हे आहे. त्यात राजू सरांनी माझं हे असं 12 वर्षापूर्वी जेव्हा नाळ जुळली तेव्हापासून तिकडचे सगळे पेशंट्स यायला लागले आणि मला लक्षात आलं की हे पेशंट्स काही खूप गरीब असतात. तर त्यांना योग्य ती ट्रीटमेंट जर मिळाली, योग्य त्यांना समजावून सांगितलं आणि आर्थिकदृष्ट्या जर त्यांना मदत केली तर ते समाधानी राहतात. तर त्या हिच्याने मी आणि राजू सरांनी तेव्हापासून आम्ही तिकडच्या सगळ्या पेशंट्सला आम्ही मदत करायला सुरुवात केली. आणि ह्या कोरोना काळात सुरुवाती पहिला पॅन्डेमिक जेव्हा सुरू झाला तेव्हापासून आम्ही कोविड काळात काम करतो आणि समर्थ हॉस्पिटल हे पार्शल कोविड होतं. पण जानेवारीमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की सेकंड वेव्ह येणार आहे. त्याची कुमक लागल्यामुळे मी राजू सर आणि आमचे फार्मासिस्ट मोहसिन आम्ही सगळ्यांनी चंग बांधून 50 जम्बो सिलेंडर्सचं प्लांट उभा केला, 8 नवीन व्हेंटिलेटर्स घेतली, ICUचं एक्सपॅन्शन केलं आणि जे नको व्हायला पाहिजे होतं तेच झालं. फेब्रुवारी 15च्या पुढे कोविड सुरू झाला आणि पेशंटचे हाल व्हायला लागले. सगळे हॉस्पिटल्स तुडुंब भरायचे. मग तेव्हा आम्ही जे 30 बेडचं पार्शल 20-30 बेडचं होतं ते 56 बेडचं केलं. आणि त्यानंतर मग पुण्याचे पेशंट्स आणि त्या भागातले म्हणजे शिरूर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर, पिंपळवंडी इकडचे सगळे पेशंट्स यायला लागले. आणि जी आम्ही आधीपासून मदत करत होतो तशीच मदत चालू केली. म्हणजे काय त्यात आम्ही असं डिफरंट केलं नाही. पण करोना काळात पेशंट जेव्हा आजारी होतो तेव्हा फॅमिली आजारी होतो. तर त्यावेळेला तो पेशंट सगळेच खचतात, आर्थिकदृष्ट्या खचतात आणि मानसिकदृष्ट्या खचतात आणि प्लस मदत मिळत नाही. लॉकडाऊनमुळे पैसा नसतो लोकांकडे. असे खूप लोकांचे हाल झाले. यावेळेचा व्हेरियंट जो होता तो इंडियन व्हेरियंट जो म्हणतो आपण B.1.617 हा व्हेरियंट थोडासा घातक ठरला मागच्या वेळेपेक्षा. यावेळेला मृत्यूदर पण जास्त आहे, मोर दॅन 10%, नियरली 10% आहे भारताचा दर मृत्यूदर. कारण का हा व्हेरियंट अगोदर केसेस खूप होते पण मृत्यूदर कमी होता. आता मृत्यूदर खूप वाढला आहे. तर त्यामुळे आता जे पेशंट्स म्हणजे कोरोनाचे थोडी जर तुम्हाला सिम्पटम्स असले तर तातडीने चेकिंग करून घेणं, एक्सरेज काढणं, तुमचे ब्लड टेस्ट करून घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं, व्यवस्थित उपचार करणं, मास्क वापरणं, हात स्वच्छ धुत राहणं, आयसोलेटेड राहणं, तर आपल्यामुळे दुसऱ्यांना पसरू नये ही सगळी काळजी घेणं. आणि डिनायल मोडमध्ये असू नये. काही काही पेशंट्स म्हणजे मला कोविड होऊच शकत नाही, माझी इम्युनिटी चांगली आहे किंवा माझा हार चांगला आहे किंवा मी रोज व्यायाम करतो, अशी लोक जे असतात ते निष्काळजीपणा करतात आणि 8व्या-10व्या दिवशी हा एकदम व्हेरियंट वाढतो. जो व्हायरस आहे तो लंग्सला इतका पसरतो आणि मग त्याचा स्कोरही वाढतो. युजली आपण स्कोर × 4 असं रफली धरतो. म्हणजे समजा 10 स्कोर आहे याचा अर्थ की 40% फुफ्फुस गेले. 21 स्कोर आहे तर 21 स्कोर आहे म्हणजे याचा अर्थ की 85% लंग्स गेले असं आपण अर्थ धरतो. तर जर व्यवस्थित काळजी घेतली तर लोकच नीट होतात. पण जर जसं डॉक्टर स्वप्ना म्हणले व्यवस्थित काळजी घेतली, घरी राहिले, मास्क वापरला ते बरे होतात. पण जर सिरियस डिनायल मोडमध्ये असले, ते निष्काळजीपणा केला किंवा डॉक्टरचा सल्ला घेतला नाही तर हे पेशंट सिरियस होतात. अनफॉर्च्युनेटली ह्या वेळेला काय झालंय की जेव्हा सेकंड व्हेरियंट आला तर मला लक्षात आलं की सिनियर सिटीजन अबाउट 60 लोकांचा, 65च्या वरच्या लोकांचा एक डोस का होईना किंवा एक डोस वॅक्सिनचा झालेला होता. त्यामुळे ही लोक जरी आजारी पडत होते ते पटकन बरे होत होते आणि जे यंगर ग्रुप होते ते वॅक्सिनेटेड नव्हते. म्हणून ह्या वेळेला तुम्ही जर बघितलं तर नंबर ऑफ केसेस फ्रॉम एज ग्रुप ऑफ 20 to 50 तुम्हाला जास्त किंवा 60 जास्त दिसले आणि मृत्यूदर पण त्याच लोकांमध्ये जास्त आहे. त्याचा अर्थ की वॅक्सिन हॅज प्लेड अ रोल समवेअर व्हेरी इम्पॉर्टंट.
असं जसं थर्ड वेव्ह येण्याची शक्यता आहे, तर थर्ड वेव्ह मध्ये असं म्हटलं जातं की आलं तर पिडियाट्रिक ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. पण ऍक्च्युली पिडियाट्रिक ग्रुपमध्ये इन्व्हॉल्व्ह होईल आणि म्हणून तुम्ही पिडियाट्रिक हॉस्पिटल्स वाढवणं किंवा पिडियाट्रिक बेड वाढवणं किंवा पिडियाट्रिक कोविड सेंटर्स करणं हा उत्तर नव्हे. पिडियाट्रिक म्हणजे 12 वर्षाखालील मुलं, ही छोटी मुलं असतात, 5 वर्षाची, 5 महिन्याची, 10 वर्षाची, 8 वर्षाची. हे काय हॉस्पिटलमध्ये एकटेच ऍडमिट होणार नाही, त्यांच्यासाठी त्यांचा एक पालक लागतो, आई तरी लागेल, वडील तरी लागतील, आजी तरी लागतील, आजोबा तरी लागतील. ही लोक जर वॅक्सिनेटेड असतील तरच ते त्या बाळाची काळजी घेऊ शकतात. जर नाही घेतली, आई आहे समजा, ते बाळ इन्फेक्ट होणार, बाळमुळे आई इन्फेक्ट होणार, आई घरी जाऊन इन्फेक्ट करणार. म्हणजे जो आता सेकंड वेव्ह मध्ये जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती होती. सो द ओनली सोल्युशन अकॉर्डिंग टू मी की अग्रेसिव्हली तुम्ही वॅक्सिनेट करा. 50 to 60% ऑफ द इंडियन पॉप्युलेशन, म्हणजे 150 कोटी असेल तर त्याची 60% लोक इम्युनाइज व्हायला पाहिजे. अदरवाईज तिसरं पॅन्डेमिक जर आलं तर ते खूप भयानक होईल आणि इट विल डिस्ट्रॉय द तडाखा आहे. आता जसं सांगितलं की लहान मुलांसोबत आपल्या पालकांना त्या ठिकाणी आपल्याला त्याच्या पालकांना ठेवावं लागणार, त्याच्यामुळे त्यांचं व्हॅक्सिनेशन होणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच अजून काही काळजी आतापासून घेणं गरजेचं आहे का लहान मुलांसाठी, की जेणेकरून ते त्याच्यापासून दूर राहतील, त्यांना होणार नाही, त्यांचा त्यापासून बचाव करण्यासाठी आपण आतापासून काही प्रिकॉशन घेऊ शकतो का? एक लक्षात ठेवा सर, पिडियाट्रिक ग्रुप जो असतो दे आर ऍक्च्युअली द सुपर स्प्रेडर्स. जसं आपण सेकंड पॅन्डेमिक मध्ये म्हणलं की जे टीनेजर्स म्हणा किंवा 18 वर्षापर्यंत मुलं किंवा 45 वर्षाच्या वयोगटातले लोक जे बाहेर काम करतात त्यांना आपण सुपर स्प्रेडर्स म्हणत असतो. पण आता द सुपर स्प्रेडर्स विल बी द चिल्ड्रन, बिकॉज हे जेव्हा पिडियाट्रिक लोक ऍडमिट होतील तेव्हा ते सगळ्या घराला हे करणार आहेत. तर अशा वेळेला एक तर सगळ्या ऍडल्ट लोकांचं वॅक्सिनेशन करणं हा पहिला. दुसरं, जे वॅक्सिन्स आहेत जे 12 वर्षाखालील वरील व्यक्तींना, जसे बाहेर परदेशात फायझर आहे, मॉडर्न आहे, जे 12 वर्षाच्या पुढील लोकांना वॅक्सिन देता येतात ते वॅक्सिन भारतात आणणं, त्या 12 वर्षाच्या लोकांना सुद्धा वॅक्सिनेट करणं. हे जर एवढं झालं तरी वी आर टेकिंग केअर ऑफ अ लार्ज चंक ऑफ पॉप्युलेशन. मग राहिला पिडियाट्रिक ग्रुप. पिडियाट्रिक ग्रुपसाठी पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स, पिडियाट्रिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, पिडियाट्रिक बेड्स, पिडियाट्रिक टीम जी असते ही स्किल्ड टीम असते. आम्ही ॲडल्ट्समध्ये तरी आम्हाला कळतं की बाबा मोठ्या माणसाला काय त्रास होतो तो सांगू शकतो. लहान मुलांना जर कोविड झालं त्यांना सांगता येत नाही, ते फक्त रडणार आहेत. इट्स अ स्किल्ड ब्रांच. त्यामुळे पिडियाट्रिक लोकांची टीम करणं, त्यासाठी स्किल्ड स्टाफ आणणं. आता समर्थ हॉस्पिटलमध्ये आमचे जे स्टाफ काम करतात हे ॲडल्ट लोकांसाठी फिट आहेत. ते लोक अहोरात्र काम करतात, 24 तास काम करतात. ही टीम माझी 15 वर्षापासून तीच टीम आहे. दिवस रात्र आम्ही काम करतो. पण आमच्या टीमला जर सांगितलं की तुम्ही लहान बाळाला सांभाळता त्यांना सलाईन पण लावता येणार नाही. सो वी नीड टू हॅव अ स्किल्ड टीम. त्यासाठी आत्ताच आयडेंटिफाय करा बाबा हे हॉस्पिटल्स पिडियाट्रिकला राहतील, हे पिडियाट्रिक बेड्स राहतील. पिडियाट्रिकच्या बरोबर आई वडिलांना ठेवण्यासाठी त्यांची एक आयसोलेशन स्पेस पाहिजे. त्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स पाहिजेत, कार्डियक मॉनिटर्स पाहिजेत, सिरिंज पंप्स पाहिजेत, ऑक्सिजन प्लांट्स पाहिजेत किंवा ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स पाहिजे जे पिडियाट्रिकला उपयोग येतील. अशा सगळ्या व्यवस्था आत्ताच करून ठेवायला पाहिजे. आणि पुढे जाऊन जर थर्ड वेव्ह आलं नाही, वॅक्सिनेट झाले, थर्ड वेव्ह आले तर उत्तमच आहे ना. तरी एक चांगली पिडियाट्रिक केअर तयार होईल. करोना गेलाय, जातो, आता सेकंड वेव्ह प्लॅटो झालाय, जाईल होपफुली, पण खूप शिकून गेलाय आपल्याला. वी शुड बी अलर्ट अँड कॉशियस अँड प्रिव्हेंटिव्ह रादर दॅन गिव्हिंग ट्रीटमेंट इन द थर्ड, असं माझं मत. सर, कोविड सोबतच एक महाभयंकर आजार आपल्याकडे आता येऊ पाहतोय. आपल्याकडे काही ठिकाणी तो आलाय, म्युकोरमायकोसिस. तर नेमकं काय आहे? म्हणजे माझ्याकडे जी माहिती आहे त्या माहितीनुसार जुन्नर तालुक्यात जो पहिला पेशंट सापडला तो आयडेंटिफाय माझ्या माहितीनुसार तुम्हीच केला होता. म्हणजे त्याच्या बातम्या अनेक आल्या, पण जी माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार तो आयडेंटिफाय पहिला तुम्हीच केला होता. नेमकं तो काय आजार आहे, त्या संदर्भात काय दक्षता घेतली पाहिजे, आणि तो कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाच होतोय की इतर लोकांनाही होऊ शकतो, त्या संदर्भात नेमकी काय माहिती? कारण ग्रामीण भागामध्ये ह्याच्याबद्दल लोकांमध्ये अनेक म्हणजे अफवा आहेत. तर नेमकं काय सांगणार? म्युकोरमायकोसिस हा आजार आधीपासून होता, असं नाही की तो आता आलेला आहे. हा एक स्पेसमध्ये, फ्री स्पेसमध्ये असणारा, हव्यात असणारा रोगजंतू आहे. पण तो फक्त ज्यांची इम्युनिटी डिफेक्टिव्ह असते किंवा इम्युनिटी सप्रेस झाली असते अशा लोकांना होतो. म्हणजे अगोदर आम्ही बघायचो, असं नाही की पहिल्यांदा बघतोय. ज्या पेशंटचे किडनी फेल झालेत, ज्या पेशंटला HIV झालेलं आहे, ज्या पेशंटला कॅन्सर झालेलं आहे, अशा केसेसमध्ये म्युकोरमायकोसिस होतं. त्याला ब्लॅक फंगस पण म्हणतात, कारण का जी बुरशी नाकातनं जर सिक्रेशन येतं ते काळं किंवा तपकिरी रंगाचे असतात. जेव्हा तुम्ही सर्जिकल डिब्राइडमेंट करता त्या काळपट टिश्यू दिसतं, म्हणून त्याला ब्लॅक फंगस असं म्हटलं जातं. तर हे आधीपासून होतं, पण आता दिसायला लागलंय. आता जी ट्रीटमेंट आता चालू आहे
सेम ट्रीटमेंट आपण पहिल्या फेजमध्ये म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पण तीच ट्रीटमेंट दिली गेली. म्हणजे सेम स्टिरॉइड्स, डेक्सामेथाझोन किंवा मिथाइलप्रेडनिसोलोन, टोसिलिझुमॅब त्यावेळेला देत होतो, आताही देतोय. प्लाझ्मा थेरपी तेव्हाही देत होतो, आताही देत होतो. फर्स्ट वेव्ह आणि सेकंड वेव्ह मध्ये खूप ट्रीटमेंटमध्ये बदल झालेला आहे असं काही नाही. काही नवीन औषध झाले, ठीक आहे, बेवॉसिझुमॅब आलेला आहे किंवा IV इम्युनोग्लोबिन वापरायला सुरुवात केली आहे. काही आता रिजेनरॉन जी रोशे कंपनीची आहे कॉकटेल थेरपी ती येते. पण ट्रीटमेंट सेमच आहे, पण आता ब्लॅक फंगस किंवा म्युकरमायकोस दिसायला लागला आहे. तर ह्याचा अर्थ, आणि युजली हा दिसतो इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड. मग आता पण असं गृहीत धरतो की कोविड पेशंटमध्ये का होतोय? कोविडमुळे इम्युनिटी कमी होते, एक. त्याच्यात पेशंटला जर डायबिटीस असेल तर त्याच्यामुळे इम्युनिटी अजून कमी होते, 2. आणि 3 आपण स्टिरॉइड जे वापरतो, 3. हे सगळ्या आता हे सेम फॅक्टर्स पण मागच्या पॅन्डेमिकमध्ये होते, मागच्या वेव्हमध्ये होते, पण त्यावेळेला म्युकरमायसिस दिसलं नाही आणि आता दिसतोय. त्यावेळेला डायबिटिक पेशंट होते, आता पण डायबिटिक पेशंट होते. तेव्हा स्टिरॉइड्स वापरले, आताही स्टिरॉइड्स वापरले. तेव्हा कोविड होता, आताही कोविड होता. मग बदल काय? तर माझ्या हिशोबाने तो कोविड व्हेरियंट जो आहे तो बदल आहे, ज्याच्याने इम्युनिटी जास्त खराब होते. हा जास्त घातक आहे ॲज कम्पेअर टू लास्ट व्हायरस, आणि त्यामुळे म्युकरमायकोसिस होते. आता जे पेपरमध्ये रोज कोण डॉक्टर देतं बातमी की स्टिरॉइडमुळे होत आहे, डायबिटीसमुळे होत आहे. पण अगोदरच्या वेव्हमध्ये पण ह्याच लोकांना झाला ना कोविड, त्याच्यावेळी म्युकरमायसिस दिसला नाही. आणि असे केसेस आता येत आहेत जिथे स्टिरॉइड्स वापरले गेले नाहीत, डायबिटिक नाहीयेत, पण तरी पेशंटला म्युकरमायकोसिस होत आहे. याचा अर्थ की इट इज द व्हेरियंट आय फील विच इज रिस्पॉन्सिबल फॉर डिक्रीजिंग द इम्युनिटी अँड हेन्स यू आर कॅचिंग म्युकरमायकोसिस. ते थांबवण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो का? म्हणजे आपण कोरोनाच्या संदर्भात अनेक घरगुती उपाय सांगतो, त्यासाठी तसे काही उपाय आहेत का की आपण ते कोविड झालेल्या लोकांना किंवा ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांना आपण ते सुचवू शकतो? कोविड झालेला पेशंट असेल, जर त्याला डायबिटीज असेल, त्यांचं शुगर 200च्या खाली, मी जेवढं मिनिमम ठेवता येईल तेवढं ठेवणं, म्हणजे शुगर्स कंट्रोल करणं. त्यासाठी व्यवस्थित इंजेक्शन्स किंवा गोळ्या घेणं, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, म्हणजे त्याचं खाणं पिणं त्याच्यावर सगळं नियंत्रण पाहिजे, शुगर्स कंट्रोल करणं. दुसरी गोष्ट, जर ते स्टिरॉइड्स असतील तर स्टिरॉइड्स लवकर टेपर ऑफ करणं. जर ऑक्सिजन लेवल चांगली राहत असेल, डिस्चार्ज केल्यावर 95-94च्या पुढे राहत असेल, ऑक्सिजन जास्त गरज पडत नसेल, तर अशा लोकांचे स्टिरॉइड्स लवकर काढून टाकणं, स्टिरॉइड्सवर जास्त ठेवू नये त्यांना. जर ते ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स असतील तर त्यांच्या ऑक्सिजनचे जे पाईप्स असतात ते रेग्युलरली वॉश करणं, स्टरलाइज करणं, धुणं, हे करायला पाहिजे. ज्या घरात ते असतात त्या घरातले खिडक्या, ब्लेडचे, फॅनचे ब्लेड्स, AC फिल्टर्स, हे सगळं चेंज करावं. इनफॅक्ट AC वापरूच नाही अशा पेशंट्सने काही दिवस तरी, बिकॉज म्युकरमायकोसिस युजली 15 ते 20 दिवस, डिस्चार्ज केल्याचे 15-20 दिवसात दिसत आहेत. त्यामुळे 15 ते 20 दिवस या लोकांनी स्टेरॉइड्सवर नियंत्रण किंवा बंद करणे, शुगरवर कंट्रोल करणे, फॅनचे ब्लेड्स, सॉईल, डस्ट कुठे आहे सगळे जागा स्वच्छ ठेवणे, हे करणं. घरात सुद्धा मास्क वापरणे, आणि तो मास्क आयडियली त्या पेशंटने रोज वेगळा एक मास्क चेंज करायला पाहिजे. म्हणजे मास्क वापरला, कापडी मास्क वापरा, सर्जिकल मास्क वापरा, N95 वापरा. आज वापरला 24 तासाने तो डिस्कार्ड करा आणि नवीन वापरा, असं माझं मत आहे. खचिक बाब आहे पण पर्याय आहे. जर हे पत्ते पाळले तर त्यांना म्युकरमायकोसिस होणार. सर, मगाशी मी सुरुवात जशी केली होती की जुन्नर तालुक्यातल्या अनेक पेशंट्सला तुम्ही वरदान ठरलेला आहात. लोक त्या संदर्भात अनेक चर्चा जुन्नर तालुक्यामध्ये होत आहेत. लोकांची आर्थिक परिस्थिती खरं तर फार वीक आहे, म्हणजे ग्रामीण भागामध्ये ते आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतं. कारण लॉकडाऊनची सिच्युएशन आहे, सगळ्यांचेच व्यवसाय, शेती किती नाही म्हटलं तरी ठप्प आहे. लोकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतोय. बाकीचे अनेक हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बिलिंग केलं जातं, बिल घेतलं देखील जातं. आपल्याला हे नेमकी कसं साधलं जाते की आपण लोकांची आर्थिक लूट पण होणार नाही त्याचा पण विचार करतोय, बिल पण त्यांचं नियंत्रणात येईल त्याचाही विचार करतोय, आणि त्यांच्यावर चांगला उपचार होईल असंही आपण पाहतोय. हे नेमकं सगळं कसं साध्य करतोय आपण? कारण अनेक हॉस्पिटल्स आम्ही पाहिलेत की 10-10, 15-15 लाख रुपये बिल होत आहेत, डिस्काउंट होत नाहीये, पेशंट पण म्हणावं तितका रिकवर होत नाहीये. आपण नेमकं हे सगळं कसं साधतोय? सर, एकतर आमची टीम जी आहे ती खरंच श्री समर्थ हॉस्पिटलची टीम खूप छान आहे, आणि खूप खूप मेहनत घेणारे लोक आहेत. आणि मी, माझे मिसेस, आम्ही सुद्धा खूप मेहनत घेतो. दिवस रात्र आम्ही पेशंटसाठी झटतो. आम्ही कुठेही त्याच्यात दिरंगाई करत नाही किंवा निष्काळजीपणा करत नाही. आम्ही आमचा जीव लावतो, बिकॉज समवेअर वी आर कनेक्टेड इमोशनली टू द पेशंट्स. आम्हाला समाजाने सगळं जे काय पाहिजे ते सगळं दिलेलं आहे, आणि नाव इट इज पे बॅक टाइम फॉर अस, की आता आपण काहीतरी समाजसेवा करायला पाहिजे, असं या दृष्टीने आम्ही करतोय. पेशंटची काळजी आम्ही व्यवस्थित घेतो. राहिली गोष्टी बिलाची, जी काय रुटीन हॉस्पिटलच्या बिलाप्रमाणे, नियमाप्रमाणे आम्ही बिल करून देतो, त्यावेळेला काय होतं, हे राजू पायमोड सर जे आहेत ते, किंवा बाबू पाटे सर आहेत, हे लोक जे समाजसेवक आहेत, त्यांचं दे आर ग्रासरूट वर्कर्स फ्रॉम जुन्नर डिस्ट्रिक्ट, तर किंवा आमचे कौशल सोमवंशी आहेत, या सगळ्यांना तिकडच्या पेशंटची ऍक्च्युअल आर्थिक परिस्थिती माहिती असते, जी आम्हाला माहित नसते. मग त्यावरनं ते येतात, सांगतात की तुम्ही 100 रुपये बिल केलेलं आहे, हा पेशंट गरीब आहे, 60 रुपये घ्या.
आम्ही त्याप्रमाणे करतो. आम्ही तिच्यात विचारच करत नाही, बिकॉज त्या फायनान्शियल स्टेटस या व्यक्तींना खूप चांगली माहित असते. त्यामुळे ह्यांची मदत काय होते की पेशंटला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळतं. पेशंट जाताना सांगतो की 100 रुपये तुमचं बिल झालं, मी 100चे 100 घ्या, किंवा अजून 5 रुपये वरती घ्या, किंवा 100 रुपये घ्यायला माझ्याकडे नाही भरतायत, 60 रुपये भरतो. तिथे ह्या समाजसेवक किंवा सोशल वर्कर्स जे म्हणतो, जे विदाऊट एनी फायनान्शियल काहीतरी इच्छा ठेवणं किंवा काही असं काही नाही, ते मनापासून काम करतात, त्यांना समाजसेवेची आवड असते, ते येऊन सांगतात, त्याप्रमाणे बिलिंग आम्ही करतो आणि आम्हाला पेशंटही व्यवस्थित राहतो, हॅपी राहतो आणि आम्ही खुश असतो. वी आर सॅटिस्फाईड. नक्कीच. खरं तर तुमचं नाव आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु तुमचं नाव आम्हाला माहीत ज्यांनी करून दिलं किंवा ज्यांच्यामुळे खरं तर ते माहीत झालं ते म्हणजे राजू भाऊ पायमुडे. खरं तर प्रसिद्धीपासून नेहमी दूर पडणार, कॅमेरा आला की कुठेतरी मागे जाऊन बसणार, कधी कुठली कमेंट ते करणार नाही, असं खरं तर ते व्यक्तिमत्व आहे. परंतु त्यांना रात्री 1 वाजता 2 वाजता कधी फोन केला तर ते लगेच फोन पिक करणार. काय जी पेशंटला मदत हवी असेल तर ती मदत ते देणार. मी पुण्यात आल्यापासून पाहतोय की ते तुम्ही म्हणजे जोडी अगदी बरोबरच तुम्ही फिरताय. कौशल भाऊ असतील, राजू असतील, ही सगळी मंडळी तुमच्या सोबत आहेत. काय नेमकं त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने सेवा होते, कारण ते स्वतः काहीच सांगत नाही, तुमच्या माध्यमातून तरी ते कशा पद्धतीने सगळं काम करतात आम्हाला समजलं तर बरं होईल. राजू पायमुडे हे मूळ बेसिक आहेत केळीचे व्यापारी, पण ते 11:30-12ला मार्केट बंद झालं की रात्री 10 पर्यंत त्यांना कुठल्या तरी कोणाला तरी मदत केल्याशिवाय त्यांना रात्रीची झोप येत नाही. दिस टाईप ऑफ पर्सनॅलिटी ही. कोविड काळ जेव्हा सुरू झाला तर तेव्हा आम्ही अपेक्षा केली होती, म्हणजे अपेक्षा म्हणण्यापेक्षा वी न्यू दॅट सेकंड वेव्ह इज गोइंग टू कम. आणि त्यावेळेला मी ऍक्च्युली पहिल्या वेव्हमुळेच खूप खचलो होतो, पण राजू सर माझ्या मागे लागले की नाही, आपल्याला करायचंच आहे, तू हॉस्पिटल चालू कर, कोविड सेंटर पूर्णपणे कर, नॉन कोविड बंद कर, मी तुझ्या पाठीमागे एका भावासारखा आहे. आणि खरंच जो त्यांनी शब्द दिला त्या शब्दावरनं मी चालू केलं. पण मला भीती होती की आता हा माणूस तर बोलतोय असा, ऐन वेळेला जर पळून गेला तर काय. पण तसं झालं नाही. अहोरात्र 24 तास माझ्या पाठीशी हा माणूस माझ्या सख्या भावासारखा माझ्या पाठीशी उभा आहे. आणि त्याची समाजसेवेची जी प्रबळ इच्छा आहे ती खरंच उल्लेखनीय. असे खूप कमी लोक असतात की जे लोकांसाठी करतात, मग नंतर ते लोक त्यांना बरं म्हणो, वाईट म्हणो, चांगलं म्हणो, नाव ठेवो, नाव देऊ, त्याची त्यांना काही घेणं देणं नसतं. अशी व्यक्तिमत्व आहे. आणि मला खरंच गर्व आहे की मी एक असा मित्र करू शकलो जो माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहे. आमचा फार्मासिस्ट पण मोहसिन म्हणून आहे, तोही अत्यंत धडाडीचा मुलगा आहे, चांगल्या स्वभावाचा आहे. आम्ही तिघही प्लस त्यात माझ्या वडिलांचा सपोर्ट असतो, माझ्या मिसेसचा सपोर्ट कंटिन्यूस आहे, आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो. अँड वी आर रिअली हॅपी विथ इच अदर. अँड प्लस आय थिंक आमचं कन्सर्न क्लिअर आहे की आम्ही पेशंटसाठी बेस्ट करतोय. नक्कीच. एक शेवटचा म्हणजे प्रश्न नाही म्हणता येणार, पण ग्रामीण भागातली जी लोक आहेत ती कोविडला प्रचंड घाबरत आहेत. म्हणजे त्यांना करोना म्हटलं की ते म्हणजे आपण असं म्हणतो की करोना म्हटलं की ते अर्धे तिथंच जातात, आणि मग नंतर उपचार पुण्या मुंबई सारख्या दवाखान्यात आले की तिथलं सगळं ऍटमॉस्फिअर बघून मग ते अर्धे घाबरून जातात. त्यांची इम्युनिटी तिथंच कमी होऊन जाते, उपचार तर फार लांबच राहतात. तर अशा लोकांना, ग्रामीण भागातल्या लोकांना प्रामुख्याने तुम्ही काय सांगाल कोरोना संदर्भात? मी ग्रामीण लोकांना ॲज वेल एज शहरातल्या लोकांना सांगतो की माझा अनुभव असा आहे, 1 वर्षात आम्ही जवळजवळ 4,000 ते 4,500 ऍडमिशन्स केले आणि कोविडचे सगळे मॉडरेट टू सिव्हिअर केसेस केले. प्रत्येक केस बघितल्यानंतर मला असं लक्षात आलंय की ज्या पेशंटमध्ये विल पॉवर आहे, ज्याची प्रबळ इच्छा आहे जगण्याची, आणि मी करोनावर मात करू शकतो, असे जे पेशंट्स आहेत ते लवकर नीट झाले. आता जे एक समाजसेवक सोमवंशी म्हणून जे तुम्हाला बोललो, कौशल सोमवंशी, त्यांच्या आईंचा स्कोर 21 होता, सिरियस होते, ऑक्सिजन 15 लिटर लागत होतं, पण ते सारखे म्हणायचे मला काही होणार नाही, मी बरा होईल, मी बरी होईल, मला काही झालेलं नाही, मला काही होणारही नाही. आणि 7व्या दिवशी ते घरी डिस्चार्ज झाले. असे पण लोक आहेत जे 90 वर्षाची आमची एक आजीबाई ऍडमिट झाली, म्हणजे शरणवा दोडमध्ये 90 वर्षाला कोविड डायग्नोज होऊन त्यांचा नातू 30 वर्षाचा दुसऱ्या हॉस्पिटल ऍडमिट होता, पण तो घाबरल्या कारणाने त्याचा मृत्यू झाला. पण ही 90 वर्षाची आजी, देवावर विश्वास ठेवणारी, पापभिरू, बिंदास, ही डिस्चार्ज झाली. तर त्यात हॉस्पिटलचं कौतुक नाही, ह्यात त्या पेशंटचं कौतुक आहे की जो घाबरत नाही तो नीट होतो. तर जी पेशंट मनापासून खचतात, करोना झाला, मी आता संपलो, तर खरंच यांची रिकव्हरी नीट होत नाही, एक निगेटिव्ह एनर्जी तयार होते. त्यामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना मी एवढं सांगू इच्छितो की घाबरू नका, काळजी घ्या. काळजी घेऊन सुद्धा जर चुकून तुम्हाला कोविड झाला तर घाबरू नका. योग्य ट्रीटमेंट, व्यवस्थित वेळेवर ट्रीटमेंट झाली, योग्य ट्रीटमेंट झाली, तुम्ही बरे व्हा.
राहिली गोष्ट आर्थिकदृष्ट्या, आम्ही तर सदैव तुमच्यासाठी आहोत, श्री समर्थ हॉस्पिटल तुमच्यासाठी आहोत, आणि तुम्हाला आमच्यापर्यंत येण्यासाठी राजू पायमुळे आणि बाबू पाटेसारखे लोक आहेत जे तुम्हाला कायमस्वरूपी मदत करायला तयार आहेत. तर घाबरून जाऊ नका. सिरियस आजार आहे मान्य, पण वेळेस उपचार केला तर सगळे पेशंट्स, पुष्कळ पेशंट्स बरे होतात, नीट होतात. विग्नर टाइम्सचा मी खरंच आय एम थँकफुल टू यू की तुम्ही मुलाखत घेतली. आम्हाला देवदूत हे काही शब्द पटला नाही मला, आय एम डुईंग माय ड्युटी, इट्स माय जॉब, पण आय एम रिअली थँकफुल टू यू की तुम्ही इथपर्यंत आलात आणि आमची मुलाखत घेतली. पण जे काय मी करतोय खरंच मला माझं मन सांगतं की वी आर डुईंग समथिंग गुड, आणि त्यासाठी मला माझी मिसेस डॉक्टर स्वप्ना कलशेट्टीचा खूप मोठा हातभार आहे. आमचे वडील मिस्टर नीलकंठ कलशेट्टी, त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि राजू पायमुडे सरांची टीम, ही समाजसेवकांची टीमाचं मी नाव घेऊ इच्छितो, खास करून राजू पायमुडे, बाबू खटाटे साहेब, प्रसाद दीक्षित, महेश कदम, असे काही समाजसेवक आहेत जे दुपारी 12 ते रात्री 10 पर्यंत हॉस्पिटलच्या खाली बसलेले असतात. पेशंटची टोसिलुमॅबची चिठ्ठी आली की ती चिठ्ठी घेणं आणि पुण्यात 100 ठिकाणी पळणं. रेमडेसिवीरची चिठ्ठी आली, त्या पेशंटच्या नातेवाईकांना 100 ठिकाणी पळणं. हे अशी समर्थ हॉस्पिटलची टीम, ही अशी समाजसेवकांची टीम, आणि आम्ही सगळे डॉक्टर्स जे आहोत, त्याच्यामुळे आय थिंक वी आर एबल टू गिव्ह सम जस्टिस टू द पेशंट, नीट होण्यात, ट्रीटमेंटमध्ये आणि फायनान्शियली. तर आय एम रिअली थँकफुल टू माय टीम, माय वाईफ अँड राजू पायमुडे अँड दिस टीम. थँक्यू. नक्कीच. खरं तर आपल्या सोबत डॉक्टर सुहास कलशेट्टी होते. आपण त्यांनी जे जे काय सांगितलंय ते खरं तर प्रत्येकाने त्याच्यावरती बारकाईने विचार करण्याची गोष्ट आहे. मॅडमने देखील आपल्याला काही प्रिकॉशन सांगितले. आपण सगळ्यांनी खरं तर बारकाईने त्याचा विचार करून ते अंमलात आणणं गरजेचं आहे. खरं तर ग्रामीण भागातलं, मी मगाशी बोलताना म्हणालो की ग्रामीण भागातली जी लोक आहेत ती कोरोनाला घाबरून त्यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणावर झालेला आपण आपल्याला आपल्या तालुक्यात पाहायला मिळालं. खरं तर डॉक्टरांनी जसं सांगितलं की घाबरून न जाता वेळीच आणि योग्य उपचार खरं तर घेण्याची गरज आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही तालुक्यातल्या, जुन्नर आंबेगाव तालुक्यातल्या अनेक रुग्णांवर अतिशय चांगल्या पद्धतीने उपचार करताय. खरं तर कोरोनाची लाट लवकर जावं हीच आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. कोरोना काळातही तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. यापुढेही तुमचं काम असंच चांगल्या पद्धतीने चालत राहावं अशा आमच्या विग्नर टाइम्स परिवाराच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं तर असे देवदूत समाजात आहेत म्हणून खरं तर समाज कुठेतरी तरतोय, आणि आपण ह्या सगळ्या संघर्षमय वाटेवरनं चालताना आपल्याला कुठेतरी एक सुखकर त्याचा द एंड पाहायला मिळतोय की ज्याचा शेवट गोड होतो ते सगळंच गोड असं आपण म्हणत असतो. खरं तर तशीच काहीशी परिस्थिती आहे. डॉक्टर साहेबांचे उपचार करण्याची पद्धत असेल किंवा त्यांनी बिलाच्या बाबतीत जे आपल्याला सांगितलं की ग्रामीण भागातील रुग्ण आहेत, आपल्याकडे पैसे कमी आहेत, म्हणून तुम्ही उपचार थांबू नका, तुम्ही या ठिकाणी या, उपचार घ्या, आम्ही तुमच्यावर नक्कीच चांगले उपचार करतो. त्यामुळे ग्रामीण भागातल्या रुग्णांनी देखील आता कोरोनाला घाबरून न जाता आपण याच्यातून लवकरात लवकर बरे होऊ अशीच इच्छाशक्ती प्रबळ ठेवणं गरजेचं आहे. डॉक्टर साहेबांनी आपल्याशी चर्चा केली त्याबद्दल तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. विग्नर टाइम्स सोबत आपण असेच नेहमीच जोडून राहा. नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विग्नर टाइम्स नेहमीच सज्ज आहे. धन्यवाद.